महाराष्ट्र राज्य विधान परिषद निवडणुकीत ठाणे पालघर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून रवींद्र फाटक यांचे बिनविरोध निवडून आल्याबद्दल ठाणे महानगरपालिकेच्या भाजप नगरसेवकांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या। यावेळी व्यक्त केलेला स्नेह, विश्वास आणि पाठिंबा हा रवींद्र फाटक यांच्या प्रेरणादायी असून जनसेवेची जबाबदारी अधिक दृढ करणारा असल्याचं समजलं। महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी दाखवलेला विश्वास तसंच ठाणे पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्रितपणे कार्य करण्याची भावना हीच आगामी काळातील रवींद्र फाटक यांना प्रेरणा राहणार आहे। या सदिच्छा भेटीबद्दल सर्व भाजप नगरसेवकांचे त्यांनी मनपूर्वक आभार मानले। आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि स्नेहाने विकासाचा हा प्रवास अधिक वेगाने पुढे नेऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। यावेळी भाजप शहर प्रमुख संदीप लेले, ठाणे महानगरपालिकेचे भाजपचे गटनेते मुकेश मोकाशी, नगरसेवक विकास पाटील, मनोहर डुमरे, वैभव कदम, दीपक जाधव, नारायण पवार, सुरेश कांबळे, अमित सरैया, भरत चव्हाण, सीताराम राणे, नगरसेविका अनिता ठाकूर, कमल चौधरी, अर्चना मणेरा, स्नेहा आमरे, आशादेवी सिंग, सुचिता पाटणकर, नंदा पाटील, माधुरी मेटांगे, काजोल गुनिजन, अनिता यादव, प्रतिभा मडवी, उषा वाघ, नम्रता कोळी, वेदिका पाटील तसंच इतर नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठाणेकरांच्या जीवाशी खेळणारी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। महापालिकेच्या आरोग्य विभागानं शहरात तब्बल 24 बोगस डॉक्टर असल्याचं जाहीर केलं असून तसं पत्रच उपमहापौर कृष्णा पाटील यांना दिलं आहे। मात्र दिवसेंदिवस मुन्नाभाईंची संख्या वाढत असताना महापालिका कारवाई करत नसल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। सर्वसामान्यांचा बळी गेल्यानंतर प्रशासन आणि सत्ताधारी जागे होणार का असा सवालही विचारला जात आहे। प्रभाग समितीने या डॉक्टरांची विशेष पथकं नेमण्यात आली आहेत। या पथकांच्या माध्यमातून क्लिनिक आणि दवाखान्यांची तपासणी करण्यात येणार असल्याचंही प्रशासनानं स्पष्ट केलं होतं। आरोग्य विभागाच्या तपासणीत दोषी आढळून येणाऱ्या बोगस डॉक्टरांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल का असा सवालही नागरिकांनी उपस्थित केलाय। ठाणे महापालिकेच्या हद्दीत एकूण 1667 खासगी दवाखाने आहेत। त्यातील 1451 दवाखान्यांची तपासणी महापालिकेच्या विशेष पथकाकडून करण्यात आली असल्याचं पत्र पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी प्रसाद पाटील यांनी उपमहापौर कृष्णा पाटील यांना दिलं आहे। दरम्यान या बोगस डॉक्टरांची नावे, त्यांचे पत्ते पालिकेने जाहीर करावेत अशी मागणी कृष्णा पाटील यांनी केली आहे। दिव्यात दररोज नवनवीन दवाखाने सुरू होत आहेत। अख्ख्या दिव्यात 5 तर सर्वाधिक माजिवडा मानपाडा प्रभाग समिती हद्दीत 6 बोगस डॉक्टर आहेत, तर झोपडपट्टी समजल्या जाणाऱ्या लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती हद्दीत एकही बोगस डॉक्टर नसल्यानं पालिकेच्या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। शहरातील पर्यावरणाच्या असमतोलाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा ऑक्सिजन मोर्चा। ठाणे शहरातील पर्यावरणाच्या असमतोलाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने गणेशवाडी ते ठाणे महापालिका मुख्यालय असा ऑक्सिजन मोर्चा काढण्यात आला। मोर्चेकरांनी हातात TMC असे फलक घेऊन वृक्षतोड करणाऱ्या ठाणे महानगरपालिकेचा निषेध केला। यावेळी प्रशासनाला ऑक्सिजन सिलेंडर आणि झाडं भेट म्हणून देण्यात आली। जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत तथा जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिकेवर अभिनव मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात झाडे, ऑक्सिजन सिलेंडर घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले होते। या मोर्चात यमाची वेशभूषा केलेला कार्यकर्ता सर्वांचं लक्ष वेधून घेत होता। अंदमान, निकोबार, ताडोबा येथील झाडे कापली जात आहेत। उद्योगपतींना हजारो एकर जमीन देऊन तेथील झाडांची कत्तल केली जात आहे। ठाण्यात वन खात्याच्या 193 एकर जमिनीचा TDR ठाणे महापालिका देत आहे। ठाणेकरांनो, वेळीच जागे व्हा, अन्यथा आपल्या मुलाबाळांना श्वास घेता येणार नाही असं आवाहन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले। ठाणे शहरात गेल्या 6 महिन्यात अधिकृत आणि बेकायदा पद्धतीने अंदाजे 10,000हून अधिक झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आली आहे। ठाणे महानगरपालिका आणि विविध सरकारी प्राधिकरणांनी पायाभूत सुविधांच्या नावाखाली हजारो झाडे तोडण्याचे प्रस्ताव मंजूर केले असून अनेक ठिकाणी रात्रीच्या अंधारात बेकायदा वृक्षतोडही झाली आहे। मेट्रोसाठी 3000 झाडं तोडली जाणार आहेत। उड्डाणपुलासाठी 300 झाडं तोडली जाणार आहेत।
शिळदेवा रस्त्यांसाठी 283 झाडं तोडली आहेत. प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जागेवरील पुनर्विकासासाठी एकूण 1614 झाडांपैकी 724 झाडं तोडण्यास सार्वजनिक बांधकाम विभागानं मंजुरी मागितली असून यातील बरीच झाडं गेल्या काही महिन्यात तोडली आहेत. नवीन महापालिका मुख्यालयाच्या बांधकामासाठी पोखरण रोड क्रमांक 1 येथे 32 मजली नव्या मुख्यालयाच्या बांधकामासाठी जवळपास 2600 झाडं हटवण्याचा प्रस्ताव गेल्या वर्षी मंजूर झाला असून वृक्षतोड सुरू झालीय. परिणामी हवेचा गुणवत्ता निर्देशांक ढासळतोय. याची पालिका प्रशासनाला जाण व्हावी म्हणूनच हा मोर्चा काढला असल्याची माहिती मनोज प्रधान यांनी दिली आहे. आज मुद्दामून आम्ही ऑक्सिजन सिलेंडर आणि मास्क घेऊन आज ही रॅली काढलेली आहे. आज पर्यावरण दिवस आहे आणि या दिवशी आम्हाला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना एक वेगळीच अशी भेट द्यायची आहे आणि ती म्हणजे ऑक्सिजन सिलेंडर. आज गेल्या जर तुम्ही 3 महिन्यात बघितलं तर सुरुवात झाली मेंटल हॉस्पिटलला 1200 झाडं कापली गेली आणि परवानगी शिवाय ती झाडं कापली गेली. त्यात काही हेरिटेज झाडं होती, काही 100 वर्षाची झाडं होती. त्याच्यानंतर उन्नत रस्ता आला साकेत ते आनंदनगर, त्याच्यात 1800 झाडं तोडण्याची परवानगी या टीएमसीने दिली. त्याच्यानंतर आता इंटरनल रिंग रेल्वे आला, त्यात 3200 झाडं तोडायची परवानगी दिली. आता आपण ठाण्यामध्ये हरित ठाणं, झाडांचं ठाणं असं समजत होतो, पण मॉडेला तुटली, तिकडे झाडं तोडण्यात आली. अदानी एसीसी सिमेंट घेतलं, तिकडे झाडं तोडण्यात आली. ग्लॅक्सोमध्ये ओबरॉय आलं, हजारो झाडं तुटली. रेमंड्स दिवसा ढवळ्या 100 झाडं तोडते. त्याच्यानी फरक काय पडलाय की गेल्या 2 महिन्यात AQI इंडेक्स 18 दिवस या ठाणे शहरात 200 पेक्षा वरती होतं. म्हणजे कालांतराने ठाण्याचं दिल्ली होतंय की काय असा झालेलं आहे. दिल्ली अशा प्रकारचं वातावरण या ठाण्यात आहे. 37-38 डिग्री क्लायमेट झालेलं आहे. आणि हे कशामुळे झालंय तर या बिनडोक टीएमसीच्या अधिकाऱ्यांमुळे झालेलं आहे, जे दिवसा ढवळ्या परवानगी देत आहेत झाडं कापायला, किंबहुना स्वतः झाडं कापतायत. त्याचा निषेध करायला, त्यांना आठवण करायला की आज ऑक्सिजन कुठेतरी कमी होतं या शहरात, म्हणून त्यांना आम्ही ऑक्सिजनचे सिलेंडर भेट द्यायला या ठिकाणी आलो. साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की 500 झाडे प्रत्येक नगरसेवकांनी आपल्या प्रभागांमध्ये राबवावी. जी आहेत तिथं वाचवा, लावतील लांब राहिलं. अहो, या देशाचा सत्यानाश करतायत. अंदमान निकोबारमध्ये झाडं कापतायत. अंदमान निकोबारमध्ये ताडोबाचं अभयारण्य आहे, त्या अभयारण्यातल्या कित्येक झाडं कापण्यात आली आहेत. इथल्या उद्योगपतींना मोठे मोठे उद्योग देण्यासाठी म्हणून लॉयड्स असतील, हे असतील, ते असतील, हजारो एकर जमीन दिली आणि सगळी झाडं उडवतात. 194 एकर फॉरेस्ट हे 194 एकर फॉरेस्ट त्याचा TDR दिला. अहो, जमीन वन खात्याच्या ताब्यात आहे. महानगरपालिकेने द्यायची का, घ्यायची कशाला ताब्यात आणि द्यायची कशाला ताब्यात? जी जमीन तुमच्या ताब्यातच नाही, जी वन खात्याच्या ताब्यात आहे, तुम्ही कशाला मध्ये पडताय? सगळ्या भ्रष्टाचाराने बजबज पुरी झालेली आहे. आणि मी ठाणेकरांना आव्हान करतो, वेळेत जागे व्हा, नाही तर तुमच्या मुलाबाळांना श्वास देखील घेता येणार नाही. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत 4 बिन ठाणे क्लीन अभियानाचा शुभारंभ. जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शहरात 4 बिन ठाणे क्लीन या विशेष अभियानाचा शुभारंभ महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या उपस्थितीत करण्यात आला. कचऱ्याचे स्त्रोतस्थळी वर्गीकरण करून अधिक प्रभावी कचरा व्यवस्थापन, पुनर्वापर आणि शास्त्रीय विल्हेवाट याला चालना देणं हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार घनकचरा व्यवस्थापन नियम 2026 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हे अभियान राबवण्यात येत असून शहरातील प्रत्येक घर, गृहनिर्माण संस्था आणि आस्थापनांनी कचऱ्याचं 4 स्वतंत्र प्रवाहांमध्ये वर्गीकरण बंधनकारक करण्यात आले. यामध्ये ओला कचरा, सुका कचरा, स्वच्छता विषयक कचरा आणि विशेष काळजी कचरा या 4 प्रकारांचा समावेश आहे. ओल्या कचऱ्यात स्वयंपाकघरातील सेंद्रिय आणि खाद्यपदार्थांचा कचरा, सुक्या कचऱ्यात कागद, प्लास्टिक, धातू आणि पुनर्वापरायोग्य वस्तूंचा समावेश होतो. स्वच्छता विषयक कचऱ्यात डायपर, सॅनिटरी नॅपकिन्स आदी वस्तू येतात, तर विशेष काळजी कचऱ्यात जुने बॅटऱ्या, मुदत संपलेली औषधं, सिरिंज, पेट कॅन, बल्ब आणि ट्यूबलाइट यांसारख्या संवेदनशील वस्तूंचा समावेश आहे. या अभियानाच्या माध्यमातून कचरा संकलन, वाहतूक, प्रक्रिया आणि विल्हेवाट व्यवस्थेत अधिक कार्यक्षमता आणण्याचा महापालिकेचा प्रयत्न असून नागरिकांनी आणि गृहनिर्माण संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केले. शिक्षात्मक कारवाई हा उद्देश नसून जनजागृतीद्वारे शहरात स्वच्छतेची संस्कृती रुजवून 4 बिन ठाणे क्लीन अभियान यशस्वी करणं हेच महापालिकेचं ध्येय असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.